श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावणाचे उपवास करण्याआधी स्त्रियांनी हे नियम पाळायचे आहेत, तरच आपल्याला या उपवासाचे फळ मिळेल, अन्यथा आपण जेही उपवास केले त्याचे फळ अजिबात मिळणार नाही। तर मैत्रिणींनो, लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रतवैकल्प, पूजा, विधी या सगळ्या गोष्टी आल्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत, तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला नवीन वस्तू आपल्याला घ्यायला पाहिजेत, तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात जेणेकरून या वस्तू पूर्ण श्रावण महिनाभर उपयोगी पडतील, पूजेसाठी उपयोगी येतील। तर अशा प्रकारची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती असे नवनवीन व्हिडिओज माहिती अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर चला कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव। येत्या 5 ऑगस्ट 2024 पासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे। फक्त काहीच दिवस उरले आहेत, त्यामुळे आपण काहीतरी तयारी करायलाच हवी। हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे, कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेचच फळ मिळते। अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो किंवा कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती श्रावण महिना पाळते, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत। त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आता पुढे बघणार आहोत। आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनवलंच जातं। अनेक प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ आपण घरामध्ये बनवत असतो, कारण पूर्ण महिना नंतर आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जात नाही आणि तिथून पुढे सुद्धा सणवार चालू असतात, गौरी गणपती येतात, नवरात्र असतं, याच्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही। बऱ्यापैकी आषाढ महिन्यातच लोक नॉनव्हेज खातात, त्यामुळे आषाढ अमावस्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी 1 दिवस आधी तुम्हाला तुमचा किचन ओटा, गॅस असेल ते पूर्णपणे घासून पुसून स्वच्छ करायचं आहे। श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपलं जे किचन आहे ते आपल्याला संपूर्णपणे त्याची डीप क्लिनिंग करायची आहे, कारण श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारचे व्रत, वैकल्प, उपवास करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळतो, आपण नॉनव्हेज खात नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या किचनसोबतच आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे। घरामध्ये कुठे जाळी जळमाटे असतील तर ती काढायची आहेत किंवा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत, कारण पुन्हा महिनाभर आपल्याला अशी कामे करण्यास वेळ भेटत नाही। त्याचं कारण एकच, या महिन्यामध्ये सगळ्या सणांची सुरुवात होते, म्हणजे नागपंचमी आली, रक्षाबंधन आलं, गोकुळ अष्टमी, आपले श्रावणी सोमवारचे व्रत किंवा कोणी श्रावण महिन्यात सत्यनारायणची पूजा करतात, अशा अनेक प्रकारच्या पूजा असतात। त्यामुळे आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र गंगाजल शिंपडायचं आहे। आता गंगाजल का शिंपडायचं? कारण महादेवांना गंगाजल हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी गंगाजल आणून ठेवा, कारण पूर्ण महिनाभर याचा खूप उपयोग होतो। श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करा, तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी गंगाजल घरामध्ये अवश्य शिंपडा, त्यामुळे घराची संपूर्ण शुद्धता होईल। आता यानंतर बघा, श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारचे उपवास,
व्रतवैकल्प करतो, त्यामुळे आपल्या घरातील सर्व बरण्या डबे स्वच्छ करावे, कारण मीठ असेल, साबुदाणा असेल, शेंगदाणा असेल यांना उपवासात आपल्याला उपयोग होतो, त्यामुळे उपवासाचे सर्व पदार्थ जे आहे स्वच्छता करण्याची त्यांची गरज आहे। त्याच्यानंतर उपवासासाठी वेगळी मिठाची बरणी असावी किंवा उपवासासाठी वेगळं मीठ कोणतं तर सैंधव मिठाचा तुम्ही वापर करू शकता। आता त्यानंतर श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारच्या पूजा करत असतो। महादेवांच्या पूजेसाठी कापूर, चंदन, भस्म, धूप या प्रकारच्या वस्तू तुम्हाला आणून ठेवायच्या आहेत। पूजेसाठी पांढरे वस्त्र याची देखील खरेदी करायची आहे। आता हे सगळं झाल्यानंतर विशेष करून महादेवांची पूजा करताना पांढरे वस्त्र परिधान करावे, कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे। पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात, त्यामुळे तुमच्याकडे पांढरे वस्त्र नसेल तर ते नक्कीच खरेदी करून आणू शकता। त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट पाहायची आहे ती म्हणजे महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसावी। शक्यतो या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद रंगाच्या साड्या अजिबात नेसू नये। पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, त्यामुळे महादेव आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात। किंवा तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाच्या साड्या नेसू शकता, पण काळ्या रंगाची किंवा गडद रंगाच्या साड्या अजिबात नेसायच्या नाहीयेत। बघा, तुम्हाला संपूर्ण महिनाभर दररोज पूजेमध्ये शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं आहे, अभिषेक करायचा आहे किंवा गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे। असे केल्यास तुमच्या संपूर्ण श्रावण महिन्यात अत्यंत सुखाचा जाईल आणि त्याचे फळ देखील तुम्हाला चांगलेच मिळेल। आपण महिला बघा, अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करतो। जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही त्या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला, आणि तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या नसतील तर त्या नक्की खरेदी करून आणा, कारण हिरवा रंग आणि श्रावण महिन्याचे विशेष नातं आहे। श्रावण महिना हा हिरवळीने भरलेला असतो। श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे हिरवळ पसरते आणि निसर्ग अगदी भरून जातो। बघावं तिकडे आपल्याला सगळी हिरवी पालवीच दिसते, आणि बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो। आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो। पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या असणे फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला। त्याचबरोबर त्या बांगड्या काचेच्या असतील याचीही काळजी घ्या। नंतर आता बघा, श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते, त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे, किंवा तुम्ही इतर गरजू लोकांना सुद्धा दान करू शकता। त्यामुळे तुम्हाला पार्वती मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन पतीला दीर्घायुष्यासह तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकते। त्याचबरोबर तुम्ही रुद्राक्षाची माळ खरेदी करू शकता, कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची उपासना आराधना करणे हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं। आपण मंत्र जप करतो, तर तो मंत्र जप तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर केला तर ते खूप जास्त पुण्यकारक ठरू शकते। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर करायचा आहे, त्यामुळे महादेवांच्या तुमच्यावर नक्कीच कृपाप्रसाद होईल आणि ते तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील। त्यामुळे तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्कीच रुद्राक्षाची माळ खरेदी करू शकता। या महिन्यात कोणत्याही प्रकारची भांडणे, वादविवाद अजिबात करू नका। आपले आचरण जे आहे ते चांगले ठेवा। हा महिना आनंदाचा महिना आहे। महिनाभर तुम्ही भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे ध्यान करा, यांची पूजा करा, आराधना करा। जर तुम्हाला राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, पण रागराग करू नका, रागावर नियंत्रण ठेवा, त्यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो। अशा प्रकारे तुम्ही हा महिना अगदी आनंदात, महादेवाच्या सेवेत, नामस्मरणात, दान करण्यात घालवा। असे केल्याने तुम्ही केलेल्या पूजेचे, व्रताचे
अधिक चांगले फळ मिळेल व पुण्य प्राप्त होईल। तर माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोचेल। चला मग पुढच्या अशाच नवनवीन आणि छान माहितीसोबत पुन्हा उद्या भेटूया। आजचा व्हिडिओ इथेच संपवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। बोला हर हर महादेव। ओम नमः शिवाय।